आयोजित करण्यात येणारी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 चा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतो आहोत। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। शुभम जाधव गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल। हा खेळाडूंना एक कोड राहिले, कारण जिथे आपण पाहिलं ना तर हे शुभम जाधव नावाचा कोड अद्याप सोडवता आलेला नाहीये कोणत्याही संघाला, कारण गोलंदाजी वेगाने करतो, त्याच वेळेला फलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली। कोणत्याही क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तो अधिकचा फिट वाटतो। फिटनेसच्या जोरावरती भन्नाट वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल। शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला। शुभम गोलंदाजी मार्क वरती, पहिला बॉल पडेल, सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येत असताना पाहायला मिळाला। पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे। अक्रम स्ट्राइक रेंज वरती पाहायला मिळाला। इथून धाबा गोळा करण्यासाठी आवश्यक असणार आहे ते मोठे फटकेबाजी करणं, कारण एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजांना जर का तुम्ही इथे लेंथ अँड लाईन वरती चांगल्या रीतीने गोलंदाजी करू दिली, किंबहुना सूर त्यांना गवसला, तर धाबा गोळा करणं सोपी गोष्ट नसणार आहे। यावेळेचा फटका चांगला आहे, फैज वेगाने आलाय, डायरेक्ट किक, खेळाडू क्रमांक पहिला होईल अक्रम बाद। अस्ताकडे निघाला होता ज्या वेळेला या स्पर्धेची सुरुवात झाली। 30 तारखेचा सूर्य येथे मात्र उगवला आणि ही स्पर्धा शेवटाकडे निघाली। धावफलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये आपण 2 पाहतोय। विकेट गमावलाय अक्रम, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमीर, कमी गतीने स्क्वेअर कट केला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, भाग मिल्का भाग, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। धावा इथे मिळतील त्या एकंदरीत 3। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅकफुटला आले, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं। शेवटच्या क्षणाला कट केला, पॉइंटला चेंडू इथे स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला। धावा मिळाल्या त्या 3 संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत। 5 रन्स, चौकार आला, 4 रन स्कोर कार्ड वरती आहेत। धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतो आहोत जिथे 4 आहेत। पुढचा बॉल वेगाने, मिस टायमिंग आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज केला, सहज साधा सोपा झेल इथे टिपण्यात आलाय, आणखीन एक खेळाडू होईल तो बाद। जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। कोणताही खेळाडू तग धरून उभं राहायला तयार नाहीये, मोठे फटकेबाजी करण्याचा मोह आभारता आलेला नाहीये। सेकंड सेमीफायनलची लढत आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आज मात्र शेवटाकडे निघालाय। याच साठी केला होता अट्टाच की शेवटचा क्षण गोड व्हावा। शेवटचे काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे, गोडाकडे निघालेत। ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे। धाबा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2 वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आल्यात। एक धाव इम्पॉर्टंट आहे इथे। सेमीफायनलची लढत आपण खेळतोय। इथून जिंकणारा संघ प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 20,000 रुपये। आणि इथे मजल मारावी लागेल जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर चांगलं प्रदर्शनी करावं लागणार आहे।
एका मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धा संघाला रोखायचं कसं, त्याची कसब आणि त्याची जाणीव आपल्यालाही असायला हवी. पुढचा बॉल गोलंदाज शुभम जयेश साठी चेंडू मात्र बॅटच्या आतली कट घेतोय. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. घोषांकित क्षेत्र आहे तिथे विकास शेठ गोगावले यांचं बॅनर फ्लॅग्स पाहतोय जिथे चेंडू जाऊन अधलाय. धाव मिळते एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला. शुभम जाधवचं हे षटक, धाबा दिल्या त्या 7, खेळाडू बाद केले ते 2 जिथे पहिल्या षटकाच्या अंती. आणि त्यांची येणारी ही गीत मथुर बैलाची आठवण करून देणारे हे गीत पाहायला मिळालं. रियान आला गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक. हाफ ट्रॅकर होता, हलक्या हाताने स्टिअर केलं. कबरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतो. एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. संघाची धावसंख्या 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. तर का आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 8 गोल्ड मेडल भारतीय हॉकी टीमच्याही नावावरती पाहायला मिळाले. परंतु हुसेन बोल्टच्या नावावरती तितकेशी गोल्ड मेडल आपण पाहिले 8. हा फटका ऑन साइडला चांगला आहे. ताकदीचा वापर केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगले होते शुभम जाधवचे. त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा टोला षटकार. हा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पुनरागमन चांगल्या रीतीने केलंय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना कमबॅक इज बेटर दॅन इज सेटबॅक. कमबॅक चांगलं असणं गरजेचं राहतं, कारण ज्या वेळेला मोठे टोलेजंग फटकेबाजी करण्यात येते ना तदनंतर आपला कमबॅक हा फार महत्वाचा असतो. यावेळेला हेलिकॉप्टर ऑन साइडला क्रॅश होईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला. झेल संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मिळ. काय चालला हा खेळ. आणखीन एक खेळाडू बाद. बाद झाला. 3 हादरे दिले, 3 धक्के दिलेत. अगदी आपण पाहिलं ना चांगल्या दर्जाची गोलंदाजी होती रियानच्या माध्यमातून. हा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मिळेल ती 1. रिजबान आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. इम्पॉर्टंट आहे स्कोर कार्ड चालू ठेवणं आणि ते इथे केलं जात आहे. परंतु अगदी त्याच वेळेला विकेट ज्या आपल्या हाती आहेत ना त्याही गमावल्यात. कुठे ना कुठेतरी विकेट वरती जास्तीचं लक्ष केंद्रित करायला हवं. फटका पहा पुन्हा एकदा कॅचिंग प्रॅक्टिस जणू काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि शुभम जाधव अगदी आपण पाहिलं ना तर लीलया झेल टिपत असताना पाहायला मिळतोय. खेळाडू होईल तो 4था बाद.
इथे मनस्थिती कशी असणार आहे ना बॅटिंग करणाऱ्या टीमची हे निश्चितच इथे पाहावं लागेल. मागील बॅटचा हिरो गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय दिनेश. 2 धावा दानिश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. दिनेश या वेळेला बॅटची लीडिंग आहे. चेंडू आणखीन एक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील कर्तबगारी करून दाखवतोय. पहिला बॉल वरती खेळाडूला केले तर बाद. ते मिळवल्यात. 5 खेळाडू बाद झालेत जवळपास. आपण पाहतोय दिनेश आलाय. पहिल्या बॉल वरती विकेट त्याने मिळवले. 15 धावा धावफलकावरती आहेत. आज रंगपंचमी जी मात्र खेळली जाईल. संपूर्ण कोकणामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात येते. आजचा दिवस रंगपंचमीचा. इथे हा चेंडू मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आजच्या दिवशी रंगपंचमी निश्चित खेळली जाईल. रंग तुमच्या आयुष्यामध्ये ही रंगपंचमी अनेक रंग तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येऊ द्यात, परंतु थोडीशी काळजीपूर्वक आपण रंगपंचमी साजरी करा. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने स्टीअर केलेला हा चेंडू जिथे एक धाव प्राप्त करून देईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 16 धावा. धावफलकावरती आहेत 16 रन्स ऑन दी बोर्ड. एकेरी धाव येत असताना 16 धावा धावफलकावरती आहेत. दिनेशने आपल्या गोलंदाजीतील चुणूक किंबहुना त्याने आपली छाप चांगल्या रीतीने टाकली या स्पर्धेवरती. हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. स्पर्धा चालू झाल्यानंतर शेवटाकडे निघाली आहे, परंतु नंदू मांडे यांची एनर्जी काही संपण्याचं नाव घेत नाहीये. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 17 पाहतोय. 17 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 5 खेळाडू बाद झालेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी दिनेशने निश्चित केलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल स्ट्रायकर एंड वरती बॅटर. यावेळेला फटका चांगला आलाय. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय हा षटकार. दानिशच्या बॅट मधून जणू काही यावेळेला देखील आडवा बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आदेश सोनार चेंडूच्या खाली. त्याने टिपला जाईल. खेळाडू होईल बाद. आवश्यकता राहते. शुभम जाधव आणि त्याच वेळेला आदेश सोनार काय झेल त्याने टिपलेत. 6 खेळाडू बाद झालेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंबहुना नुकतेच मॉनिटर ऑन केलं युट्यूबच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झालेत. गुड मॉर्निंग, तुमचंही स्वागत आहे. आणि आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलची लढत. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 चा हा अभूतपूर्व सोहळा शेवटाकडे निघालाय. दानिश गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश सज्ज होतोय. या वेळचा चेंडू जिथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल, त्यावरती येणारी एकेरी धाव. व्हाईट +1 अशा धावा मिळतील. इथे 2 अक्षयजी मालुसरे यांचं फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. आणि जर अक्षयजी मालुसरे यांना थेट तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे पाहू शकता. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आहेत त्या 25. खोलवर टप्प्याचा हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. पुन्हा पुन्हा अवांतर धावा इथे खर्च करण्यात येतात. एक्स्ट्रा रन कुठे ना कुठे रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावांचा भडीमार व्हायला नको. गोलंदाजांचा आरसा असतो तो यष्टीरक्षक आणि
यष्टिरक्षकाला आपण पाहतोय, चर्चा करतोय, 26 धाबा धावफलकावरती आहेत. सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पे लेनी जरूरी होती है आणि खऱ्या अर्थाने इथे हीच राय घेतली आहे दिनेशने. या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत, कारण चर्चा तर झालीच पाहिजे. एक्स्ट्रा रन्स आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बेचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. धावफलकावरती धाबा आहेत. त्या 26-3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आणि निर्णायक षटक या मॅच गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखवत असताना पहिला बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू वरती अतुलचा पहिला चेंडू दुहेरी धावेचा प्रयत्न. सेकंड रन देखील इथे अर्जित करण्यात आलं. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, क्षेत्र कोणतंही असू द्या, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतं. कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतील. दुहेरी धावा आल्या. संघाची धावसंख्या 28 ऑन दी बोर्ड. शेवटच्या आणि निर्णायक षटकामध्ये धावा फार महत्वाच्या आहेत आणि त्या इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची लीडिंग एज घेतली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. अगदी यष्टांच्या पाठीमागे महाडच्या अगदी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष स्नेहल दीदी जगताप यांचंही फ्लेक्स पाहायला मिळत आहे. नानाजी जगताप यांचंही बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीपजी कदम सर यांचं बॅनर पाहायला मिळत आहेत. आणि दोन जीवलग मित्र ज्यांना आपण एकाच फ्लेक्स वरती पाहतो आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लीडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. यष्टिरक्षकाच्या हातून जेल निसटला. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळतील. वेगाने 2 रन इथे कंप्लीट करण्यात आल्यात. एक धाव इम्पॉर्टंट असेल. एक रन फार इम्पॉर्टंट राहणार आहे या मॅच मध्ये. जिथे आपण पाहिलं ना, तर अशा रीतीचे कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. अशा रीतीच्या धावा तुम्ही देऊ शकत नाही. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. 31 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या दरम्यान 3 ऑफिशियल्स तुम्ही कामकाज करत असताना पाहायला मिळाल्यात. गणेशजी बाविस्कर यांना आपण पाहतो. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये संदीप माने आणि नंदूजी मांडे यांना आपण पाहतो. बॅटची पुन्हा एकदा लीडिंग एज घेतली. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मिळत असताना पाहायला मिळेल. तिथून एक संघाची धावसंख्या 32. यष्टांच्या पाठीमागे असणाऱ्या बॅनरची चर्चा आपण करतोय. सिद्धेजी सेठ साहेब, त्याच वेळेला जिथे विनायकजी दीक्षित साहेब यांचंही बॅनर आपण यष्टांच्या पाठीमागे पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला महत्वाचं योगदान देखील पाहायला मिळालं. प्रत्येकाची चर्चा किंबहुना नाम उल्लेख करायला हवा. खाली राहिला हा बॉल. यष्टिरक्षकाचा वेध घेतो. आणखीन एक रन इथे कंप्लीट करण्यात येते. दिवसा ढवळ्या धावांची होणारी चोरी मैदानाच्या आतमधून. इथून आणखीन एक रन इथे मिळेल. संघाची धावसंख्या वधारते. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. या स्पर्धेची सुरुवात जिथे मात्र नैसर्गिक प्रकाशाने झाली, तदनंतर कृत्रिम प्रकाश या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. फ्लड लाईट्स ऑन झाल्या. तदनंतर पुन्हा एकदा नैसर्गिक प्रकाशामध्ये ही स्पर्धा शेवटाकडे निघत असताना पाहायला मिळाली. लक्ष वेधणारं असं आयोजन, फटाक्यांशी तुफान आतिषबाजी होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेळचा बॉल देखील यष्टिरक्षकाचा वेध घेतो. आणखीन एक चोरटी रन्स घेण्याचा प्रयत्न. DRS पंचांनी इथे कॉल केलाय. खेळाडू बाद आहे की नाबाद, त्यासाठी DRS इथे घेण्यात आलाय.
आपण पाहतोय शेवटाकडे निघालेलं ही आयोजन पाहायला मिळालं. 1,00,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज चषक. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 20,000 रुपये व आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज चषक. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे. त्याच वेळेला निलेजी पवार सर, हरिजी दिघीकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच वेळेला अगदी tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्यात येत असताना पाहायला मिळाली. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव आणि त्याच्या साथीला आदेश सोनार याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. लक्ष आहे मापक धावसंख्येचं 34 रनचं टार्गेट इथे चेस करायचं आहे. अल्तमश याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या दरम्यान एक उंच पुरासा गोलंदाज, हाय ऍक्शन त्याची नेहमीच पाहायला मिळाली. तो गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. 24 बॉल मध्ये विजयासाठी 34चा पाठलाग करायचा आहे. शुभम जाधव आणि त्याच्या साथीला आदेश सोनार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक संघाचा महत्वाचा खेळाडू, बॅकबोन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो शुभम जाधव आणि ऍज अ कॅप्टन म्हणून खेळत असताना आदेश सोनार याला आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या सेमीफायनल मध्ये उलटफेर पाहायला मिळाला, जिथे आपण पाहिलं तर एक मोठी लढत जिंकली संतोष दादा मर्चंडे कोल या टीमने आणि अगदी थाटात फायनल लिस्ट म्हणून संघ दाखवत असताना पाहायला मिळाला. सामन्याला होती सुरुवात, सामन्याला होत असताना सुरुवात पाहायला मिळते. अल्तमश गोलंदाजी मार्क मध्ये स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. शुभम नेहमीच आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं, स्वतः खेळपट्टीवरती उभं राहणं हे त्याच्याकडे आपण पाहायला मिळालंय. कारण खुल्या गटाचं क्रिकेट जर ज्या खेळाडूला चांगल्या रीतीने ज्ञात आहे ना, त्याने नेहमीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी, स्वतः पहिला बॉल फेस करावा आणि अनेक संकटांना सामोरं जाण्याची धमक ज्या खेळाडू मध्ये तो स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतो. अल्तमशला आपण पाहत स्ट्रायकर वरती शुभम गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल स्ट्रायकर वरती शुभम. सामन्याला होती सुरुवात. सेकंड सेमी फायनल उत्तरार्ध. पहिला बॉल खोला टाकला, बॅटची आटली कड घेतली, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिला बॉल लोअर फुलटोज होता, त्यावरती येणारी एक सिंगल पाहायला मिळाली. सिंगलने खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलंय. फुल टोल वसूल करता आला नाही या बॉल वरती. फुल टोस तर बॉल जरूर होता, परंतु फुल टोल वसूल करता आला नाही. सिंगल मिळाली केवळ. एकेरीवरती जास्तीच लक्ष केंद्रित न करणारा खेळाडू म्हणून शुभमला पाहिलं जातं. त्याच्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला करावा लागेल या मॅच मध्ये देखील. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने ठोकलाय. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. मैदानाच्या आतमध्ये एक पॉवरफुल बॅटर पाहायला मिळतोय. मानगावला बिलॉंग करतो शुभम. यावेळेला बॅटची लिडिंग एज, कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. यस, ती प्लायझेल संपला. फलंदाज शुभम जाधवचा खेळ. सरप्राईज पॅकेज बाद. पद्धतीने खेळाडू बाद झाला ना, तदनंतर सेलिब्रेशन अल्तमश पाहण्याजोगे झालं. सध्या घडीला ना क्रिकेटमध्ये तितक्याशा खुल्या गटाच्या स्पर्धा चालू नाही आहेत आणि होळीच्या निमित्ताने प्रत्येक गावागावामध्ये होळी चषक, गाव कप, गावातील प्रीमियर लीगच्या स्पर्धा अनेक पाहायला मिळतात आणि तिथलं सेलिब्रेशन काहीतरी वेगळं असतं. परंतु अल्तमशचं हे सेलिब्रेशन त्याला तितकंसं शोभा देणारं नसावं, कारण
ज्या चेंडूने आणि ज्या क्रिकेटने ओळख दिली आहे ना, त्याच चेंडूवरती आपण राग काढावा अशा स्वरूपाचं सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 7 आहेत. खेळाडू बाद झालाय पहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर येत असताना नितेशला आपण पाहतोय. नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या खेळाडूने तितकीशी चांगली बॅटिंग केलेली नाही आहे, किंवा त्याच्या बॅटला ग्रहण लागलंय, परंतु सारं काही विसरून जाऊन या नवीन मॅच मध्ये नवीन परफॉर्मन्स करून त्याला दाखवावं लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, शेष राहिलेलं कार्य विशेष बनवण्यासाठी प्रत्येक वेळ येत असते. मागील मॅच मध्ये जे काही झालं ते सारं काही विसरून नितेशने मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण बाद झालाय शुभम. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर राहिला होता. बॅटची आतली कड घेतली. क्षेत्ररक्षक आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती अल्तमश पहिलं षटक हातात असताना पाहायला मिळाला. या खेळाडूने ऑलराऊंडर क्रिकेटरची भूमिका चांगल्या रीतीने अदा केली आहे. एक अष्टपैलुत्व त्याने सिद्ध करत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल आदेश सोनार. स्ट्राईक हँड वरती आहे. डीप बॅकचा कव्हरला चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने पुन्हा एकदा इनसाइड आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. आपला हजर दबावीपणा दाखवत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावा मिळाल्या त्या. एकंदरीत एक संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. पाठलाग चालू आहे. 34चा पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. शुभम जाधव बाद झाल्यानंतर 15 धावा धावफलकावर. सिंगल सेली आहे पहिल्या बॉल वरती. लेफ्ट हँडर बॅटरला स्ट्राईक एंड वरती आणावा आदेशचा हाच पवित्रा पाहायला मिळाला, कारण शॉर्ट बॅक लेफ्टने त्याने हा स्ट्रोक ऑफर केला होता. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली होती, परंतु त्याच वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथे ट्रॅव्हल झाला ऑफ साइडला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाले. व्यूवर रचना वारंवार बदलण्यात येते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अमीर पुन्हा एकदा सज्ज होईल. नितेश साठी हाफ ट्रॅकर पुल पॉवरफुल चेंडू झालाय गुल. मिळतील धावा 6. आला हा षटकार. वरती 12ची अजूनही गरज या मॅच मध्ये राहणार. लेफ्ट हँडर बॅटर नितेश, त्याला सूर्ग बसलाय. सुवर्ण मध्ये त्याला सापडलंय. अटॅकिंग बॅटिंग तो करतोय, कारण षटकार त्याच्या बॅट मधून आला. डावखुऱ्या हाताचे खेळाडू हे नेहमीच आक्रमक असतात, आणि तो आक्रमकता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नितेशची पाहायला मिळाली. कम बॅक चांगलं झालंय. डॉट बॉल आलाय. पुनरागमन चांगल्या रीतीने करत असताना अमीरला आपण पाहतोय. अमीरचा वेग
ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सध्याच्या घडीला गोलंदाजांची खोज चालू आहे आणि त्यामध्ये ताशी किती वेगाने आपण गोलंदाजी करू शकतो ना, हा स्पीडोमीटर सांगत असताना पाहायला मिळाला. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली आहे, फेकी होतीये, रन्स इथे मिळत असताना पाहायला मिळते. ती एक फनी क्लिप अनेक व्हायरल होत असताना पाहायला मिळाल्या. नुकत्याच कालच्या दिवशी एक फनी क्लिप फार चर्चेची विषय राहिली होती गणेशजी बाविस्कर यांची, परंतु इथे संदीप माने यांना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये ही फनी क्लिप होऊ शकते. धावफलकावरती धाव आली होती. एक संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शुभम जाधव बाद झालाय. हलक्या हाताने प्लेसमेंट पहा, चांगल्या हाताने हलक्या हाताने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय आदेश सोनार. रन्स मिळाल्या त्या एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि ही रन्स इथे अर्जित करण्यात आली आहे का यासाठी रेफर केलाय. रेफर करण्यात आलाय. कॉल या पण डिसिजन पेंडिंग आहे. खेळाडू बाद. सेकंड रन घेत असताना खेळाडू होतो इथे नितेश. बॅक टू द पॅव्हेलियन. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 ची गरज. एक बॉल अजूनही शेष आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे आणि अर्थात 13 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 10 ची गरज. 13 बॉल 10 धावा. पुढचा बॉल घेऊन अमीर पुन्हा एकदा सज्ज होईल. बंकडिंगचा प्रयत्न करण्यात आला. हल्लीच्या क्रिकेटमध्ये बिनूजी मांकड यांनी आणलेल्या क्रिकेटमध्ये बंकडिंग आणि त्याला रविचंद्र अश्विनने एक नवीन आयाम निर्माण करून दिला आणि सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये रन आउट हा कॉल देण्यात येतो. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू दिशाहीन राहिला. व्हाईट बॉल त्यावरती येणारी एक सिंगल. अर्थात रन्स मिळतील. 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे काही चेंडू या षटकातील एक चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. विजयासाठी जिथे अजूनही आपण पाहिलं ना तर 34चा करायचा. पाठलाग 8 ची गरज. खुला टाकला हा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र दानिशच्या माध्यमातून तद्वर धावा अर्जित करण्यात आल्या. त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 38 धावा धावफलकावरती आहेत. या 28 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये अजूनही 6 ची गरज. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. सेकंड सेमी फायनल आपण पाहतोय. जयेश आला गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. खर तर ना या कोकणाची एक वेगळीच मजा आहे. कारण पालखी ज्या वेळेला आपल्या घरी येणार असते त्यावेळेला कुठेतरी दुरून ज्या वेळेला आवाज येतो ना त्यावेळेला घरी लगबग लगेच चालू होत असते. आणि आज साखर गावामध्ये ती लगबग निश्चित पाहायला मिळेल. कारण जिथे देवाची पालखी आपल्या घरी येत असते प्रत्येक गावागावामध्ये आपलं ग्रामदैवत आपल्या घरी येत असताना पाहायला मिळतं. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणालला आपण पाहतो. एक सिंगल त्याने अर्जित केली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. जिथे 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जयेश गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. संकटामध्ये संघ होता त्यावेळेला त्याने बॅटिंग केली. 2 उत्तुंग षटकार ठोकले. बॉलिंग करतोय तो. मिस टायमिंग राहिला. विकेटची आवश्यकता होती ती इथे मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जयेशला मिळाली आहे सफलता. आदेश सोनार बाद.
सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जयेशचा पुढचा बॉल फैज स्ट्राइक एंड वरती हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने मॅच फिनिश ऑन ही स्टाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.